तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विशेष सघन पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत जळगाव जामोद मतदारसंघातील 4 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांनी अवघ्या 13 दिवसात इन्युमरेशन फॉर्मचे 100% डिजिटायझेशन पूर्ण केले आहे। उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 30 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत सुरू असलेल्या मोहिमेत BLO घरोघरी भेट देऊन मतदार पडताळणी, माहिती संकलन आणि आवश्यक नमुने भरून घेण्याचे काम करीत आहे। या मोहिमेत सुनीता विजय मोरे, सपना दिनेश ससाणे, सुनीता परमेश्वर वानखेडे आणि वैभव ज्ञानेश्वर चव्हाण यांनी 100% डिजिटायझेशन पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। या 4ही BLO अधिकाऱ्यांचा 13 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी तहसीलदार पवन पाटील यांच्यासह अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। मतदारसंघातील इतर BLO यांनीही या 4 अधिकाऱ्यांचा आदर्श घेऊन काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करावे, तसेच नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन शैलेश काळे यांनी केले। महाराष्ट्रामध्ये SIRचा कार्यक्रम चालू आहे, त्याबाबत BLO खूप चांगलं काम करत आहेत। त्यासाठी नागरिकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे त्यांना जे इन्युमरेशन फॉर्म आहे ते भरून अचूक माहिती द्यावी, जेणेकरून मतदार यादीमध्ये त्यांच्या नावात आवश्यक त्या गोष्टी समाविष्ट होतील आणि त्यांच्या पूर्ण मॅपिंग होऊन जी अंतिम मतदार यादी राहील त्यामध्ये त्यांचं नाव समाविष्ट राहील। आपण तसेच आपल्या कुटुंबातील शेजारी पाजारी या सर्वांना याबाबत कल्पना द्यावी आणि SIR मोहिमेला सहकार्य करावे। धन्यवाद। सुनीता परमेश्वर वानखेडे, मी अंगणवाडी सेविका वडगाव पाटण येथे कार्यरत आहे आणि मी आता नवीनच SIRचं काम घेतलं। त्याच्यामध्ये फॉर्म मी वाटप केले, त्याच्यानंतर त्यांच्याकडून समजा त्यांना पण भरून दिले, परत घेतले आणि ते डिजिटाईज केले। माझं काम 100% पूर्ण झालं। धन्यवाद। अवघ्या 13 दिवसात 100% डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या या 4 BLO अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव।